तर तुम्हाला माहित आहे का, यूट्यूबवर अभिज्ञ म्हणून एक मुलगा आहे, त्याने कोरोना व्हायरस यायच्या आधी ऑलरेडी प्रेडिक्शन दिलं होतं काही वर्षांमागे की 2019 मध्ये अशी कोणतरी महामारी येईल ज्यामध्ये शेकडो लोक मरून जातील. ही जसेच्या तसं घडलं गेलं 2019 मध्ये, आपण सर्वांनी बघितलेलं आहे. ॲज इट इज आता जे इंडिया पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेत त्याने हे ऑलरेडी 11 महिन्याआधी प्रेडिक्ट केलं आहे. याचा मी व्हिडिओचा थंबनेल सुद्धा टाकेन डेट सहित, तुम्ही बघू शकताय. त्याने जसं त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलंय आता सुद्धा तसंच घडत आहे. आणि आता अशा सुद्धा थेरीज येतात, असे सुद्धा प्रेडिक्शन येत आहेत. नरेंद्र मोदी जे आहेत ते आपल्या भारताचे शेवटचे PM आहेत. म्हणजे या युद्धाचा इतका भयानक परिणाम होऊ शकतो की त्यानंतर भारताला कोणतीही पॉलिटिकल पार्टी लीड न करता मे बी चान्सेस आहेत की पूर्ण कंट्रोल आर्मीकडे जाईल. मीन्स आर्मी कंट्रोल करेल आपल्या पूर्ण भारताला. असे काही थेरीज येत आहेत. आणि काही ॲस्ट्रोलॉजिस्ट आहेत ज्यांनी असं प्रेडिक्शन दिलंय की 28 तारखेला म्हणजे मे महिन्याच्या 28 ते 29 तारखेला ग्रहांची जी स्थिती आहे अशी स्थिती याच्या मागे महाभारताचे युद्ध किंवा अशी मोठी मोठी ज्यावेळी युद्ध आलेत तशी स्थिती त्यावेळी आली होती आणि सेम स्थिती आता येत आहे असं ते बोलत आहेत. त्यामुळं 28 किंवा 29 तारखेला मीन्स त्या दरम्यान मोठं युद्ध होऊ शकतं असे चान्सेस आहेत असे ते ॲस्ट्रोलॉजिस्ट बोलत आहेत. तर तुम्हाला या गोष्टींवर कितपत विश्वास बसत आहे किंवा तुम्हाला या गोष्टी किती खरे वाटतात त्याबद्दल नक्की कमेंट करा.